ही आहे मुंबई. मुंबईच्या गिरगाव चौपाटीचा हा गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुकीचा हा सोहळा. हजारो लाखो गणेश भक्त गिरगाव चौपाटीवर आता दाखल झालेले आहेत. महाराष्ट्रभरातनं लोक येतात ही विसर्जन मिरवणूक पाहण्याकरता आणि विसर्जनाचा सोहळा पाहण्याकरता. जसा बाप्पाची मूर्ती घेऊन जाणारा तराफा दिसतोय तसाच त्याच्या आजूबाजूला छोट्या छोट्या बोटी पण दिसत आहेत, कारण कार्यकर्ते या बाप्पाच्या तराफ्यासोबत जात असतात. थोड्या पुढपर्यंत ते जातात. लाटा सुद्धा जरा मोठ्या मोठ्याच बघायला मिळत आहेत. बघा, छाती एवढ्या पाण्यापर्यंत गणेश भक्त उतरलेले आहेत. का तर बाप्पाला बघता यावं, त्याची मूर्त बघता यावी. मुंबईकरांच्या स्पिरिटचं सगळ्याच बाबतीत कौतुक आहे. आणि मी फक्त मुंबई म्हणणार नाही, कारण महाराष्ट्रभरातनं इथं लोक येतात. त्यामुळे बाप्पा प्रेमींचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. त्याचबरोबर या गणेशोत्सवाच्या काळामध्ये अविरत काम करणारे यंत्रणांचे हात, याला सुद्धा एक सेल्यूट केलं पाहिजे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेत, गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही याची जबाबदारी घेत आपल्या सगळ्या यंत्रणा काम करत असतात. पण त्यांची दखल कुठे घेतली जात नाही, ती न्यूज 18 लोकमतने दरवर्षी घेतलेली आहे. अनेकदा त्यांच्याकरता कौतुकाची थाप म्हणून फुल ना फुलाची पाकळी त्यांना पुरस्कार देण्याचा प्रयत्न सुद्धा आपण केलेला आहे त्या यंत्रणांच्या प्रतिनिधींना. तर हा मुंबईचा गणेशोत्सव. पुण्याचा गणेशोत्सव सुद्धा अजूनही सुरू आहे. विसर्जन अजून पूर्ण झालेलं नाही. कदाचित दुपारी 3 वाजू शकतात विसर्जनाला पुण्यामध्ये. आणि मुंबईमध्ये आता वाजलेले आहेत साधारणपणे 9. लालबागच्या राजाचं अजून विसर्जन व्हायचं आहे. आता त्याला तराफ्यावर चढवलं जात आहे. अत्यंत सावधगिरीने हे काम करावं लागतं. मूर्ती मोठी आहे, अनेकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे तराफ्यावर, ट्रॉलीवरून तराफ्यावर ती मूर्ती नेली जाते आणि मग हा तराफा अरबी समुद्राकडे म्हणजे खोल समुद्रात मार्गस्थ होईल. ड्रोनच्या माध्यमातून विसर्जनाचं चित्रीकरण केलं जातं. दरवर्षी लालबागचं मंडळ त्याचं चित्रीकरण करत असतं आणि आपण सोशल मीडियावर त्याचं प्रक्षेपण बघू शकतो. त्याचबरोबर माध्यमांचे प्रतिनिधी असतात, त्यांनासुद्धा या तराफ्यात येण्याची संधी दिली जाते. त्यामुळे ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला विसर्जन बघायला मिळतं. आमचे प्रतिनिधी उदयसुद्धा या तराफ्यावर असतात अनेकदा. त्यामुळे आपण तर लाईव्ह दृश्य बघू शकणार आहोत. लालबागच्या राजाच्या मूर्तीला तराफ्यावर चढवलं जात आहे. या तराफ्यावर काही विशेषच लोक असतात. जास्त लोकांना तिथं थांबण्याची परवानगी नसते. मर्यादा आहेत किती लोकांनी या तराफ्यावर थांबायचं याला. अनंत अंबानी मात्र गेल्या वर्षीही तराफ्यावर बघायला मिळाले होते. यावर्षीही कदाचित ते लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबत तराफ्यावर असतील. थेट दृश्य गिरगाव चौपाटीची. हजारो लाखो गणेश भक्त गणरायाचा गजर करतायत. मोरया मोरया गणपती बाप्पाचा गजर सुरू आहे आणि बाप्पांना आर्त साथ घातली जाते आहे की पुढच्या वर्षी तुम्हाला लवकर यायचं आहे, उशीर करू नका, तुमची वाट बघतोय, तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. आज यावर्षी जे सांगितलं आहे त्यात थोडी कमी पडलेली आहे, कमतरता पडलेली आहे. तुझं कोडकौतुक आमच्याकडून कदाचित थोडंसं राहून गेलेलं आहे, म्हणून तो पुढच्या वर्षी लवकर ये.
जेणेकरून आम्ही अधिक प्रेम तुझ्यावर करू शकू, अशा भावना सगळे गणेश भक्त व्यक्त करतात आणि जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला जातो. यावेळी म्हणजे या वर्षी जसं जसं आपण AI कडे वळतोय तसतसं आपल्याला खूप काही चमत्कारिक गोष्टी बघायला मिळत आहेत, पण त्या चमत्कारिक गोष्टी असल्या तरी त्या सुखावणाऱ्या आहेत. उदाहरण असं की सोशल मीडियावर सध्या तुम्ही लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवलं जात आहे त्याची दृश्य आपण बघतोय. दृश्यमानता थोडी कमी आहे. तर मी उल्लेख करत होते यावेळेला सोशल मीडियावर आपण एक व्हिडिओ अनेक ठिकाणी बघत होतो. तो व्हिडिओ होता की एखादा भक्त बाप्पासमोर हात जोडून उभा आहे, गणपती बाप्पा उभे राहतात आणि त्याला करकचून एक मिठी मारतात. अक्षरशः अनेकांच्या हृदयाला भिडणारा हा व्हिडिओ आहे आणि AI च्या माध्यमातून मग तो अनेकांनी स्वतःच्या बाप्पाबरोबर काढलेला जो फोटो आहे त्यात बनवून घेतला. लालबागचा राजा हा तराफ्यावर आता चढतोय, म्हणजे त्याला तराफ्यावर चढवलं जात आहे. खूप काळजी घ्यावी लागते त्याला तराफ्यावर चढवताना. लाटा असतात, त्या लाटांबरोबर तराफा वरखाली होत असतो. तराफ्यावर चढलेला आहे लालबागचा राजा. योग्य पद्धतीने तराफ्यावर चढवण्यात आलाय बाप्पा. खरोखर कौतुक. जे ही कृती करतात, प्रत्यक्ष ज्यांचे हात असतात की ट्रॉलीवरनं तराफ्यावर बाप्पाच्या मूर्तीला चढवायचं, खरोखर त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे. खूप मोठी जबाबदारी असते ही. कुठेही लालबागच्या राजाच्या मूर्तीला काही होऊ द्यायचं नाही आणि अत्यंत छान पद्धतीने ती तराफ्यावर चढवायची. तराफ्यावर चढलेली आहे लालबागच्या राजाची मूर्ती. बाप्पाच्या नावाचा जयघोष करत लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवली जाते. जशा लाटा वरखाली होत आहेत तशा तराफा आणि मूर्तीसुद्धा वरखाली होतीये. पण हजारो लाखो गणेश भक्त तिथं उपस्थित आहेत व्यवस्थित ती तराफ्यावर चढवण्याकरता. यावर्षी विशेष असा लालबागच्या राजाच्या मंडळानं तराफा तयार केलाय. हा तराफा मोटरवर चालणारा आहे आणि तो 360 डिग्री फिरू शकतो. बघा, एक मोठी बोट आली आहे लालबागच्या राजाच्या मूर्तीपाशी आणि त्यात काही स्विमर्स दिसत आहेत आपल्याला. स्विमर्स आणि जीवरक्षक आहेत. त्यांच्या मदतीने या ट्रॉलीतून ती तराफ्यावर चढवली जाईल. खरं तर ती तराफ्याच्या जवळ गेलेली होती, थोडीशी चढली सुद्धा होती, पण लाटांमुळे कदाचित ती पुन्हा पुढे आली पाण्यामध्ये. त्यामुळे आता हे सगळे स्विमर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. जीवरक्षक आपण त्यांना म्हणू शकतो, किंवा जे पाण्याच्या खाली जाऊन ट्रॉलीचं आणि तराफ्याचं बॅलन्स साधू शकतील असे हे सगळे कार्यकर्ते आहेत. वा वा, एरियलच्या माध्यमातून घेतलेली गिरगाव चौपाटीची दृश्य, अप्रतिम असा नजारा. लाखोंचा जनसमुदाय गणेश भक्तांचा. या गर्दीत स्वतःचं भान हरवून गेलेले गणेश भक्त, त्यांना फक्त एकच दिसतंय की आपल्याला आपल्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे.
किती बोटी गिरगाव चौपाटीवर दिसत आहेत आज. काही गणेश भक्तांच्या बोटी आहेत, काही जीवरक्षकांच्या बोटी आहेत, काही मूर्ती तराफ्यावर चढवण्याकरता नेमलेल्या यंत्रणांच्या बोटी आहेत. बघा, बोटीवर असलेले हे सगळे कार्यकर्ते काळ्या रंगाच्या वेशभूषेमध्ये ते दिसत आहेत. जसे पाणबुडी चालवणारे असतात पूर्ण पोशाखामध्ये, तसे हे कार्यकर्ते दिसत आहेत. म्हणजे कदाचित ते पाण्याखाली जाऊन ट्रॉली आणि तराफा यांना जवळ आणून ती मूर्ती कशी व्यवस्थित तराफ्यावर पोचेल याचं काम करत असावेत. पुन्हा एकदा एरियल दृश्य 2025चं वर्ष, गणेशोत्सवाचा काळ. सकाळचे वाजलेले आहेत 9, 9:15. गर्दीनं फुलून गेलेला गिरगाव चौपाटी आपण बघतोय. या गिरगाव चौपाटीचा किनारा अगदी पुढपर्यंत, ज्याला आपण नेकलेस म्हणतो, क्वीन्स नेकलेस, तसा पूर्ण सी आकार. आणि बघा, समोर आपल्याला दिसतोय तो तराफा, लालबागच्या राजाची मूर्ती, इतर मोठ्या मोठ्या मूर्ती गणेशांच्या आणि गणेश भक्तांची गर्दी. आणि यामध्ये लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे गुलाबी रंग. कारण गुलालाची उधळण झालेली आहे. अनेकांनी घातलेले कुठल्याही रंगाचे कपडे का असताना ते गुलाबी रंगात न्हावून निघालेले आहेत. हा सगळा गिरगाव चौपाटीचा काठच आज गणेशाच्या उंच मूर्ती आणि गुलाबी रंग, गुलालाची उधळण याने सगळा गुलाबी झालेला आहे. पुन्हा एकदा प्रयत्न होतोय तराफ्यावर लालबागच्या राजाची मूर्ती चढवण्यासाठी. वा वा, क्या बात आहे, क्या नजारा आहे. मुंबईचा हा नजारा आहे, गिरगाव चौपाटीचा हा नजारा आहे. ही गर्दी, हा उत्साह, हा आनंद आपल्याला फक्त गिरगावातच बघायला मिळू शकतो. ही चिंचपोकळीच्या चिंतामणीची दृश्य मगाशी जी तुम्ही पाहत होतात, करड्या रंगाची कमान असलेली जी मूर्त होती ती चिंतामणीची होती. यावेळेला चिंतामणी चिंचपोकळीचा हा सिंहासनाधिष्ठितच आहे. आणि ही चिंचपोकळीची मूर्ती आणि लालबागच्या राजाची मूर्ती आता तराफ्यावर चढते. झेंडूच्या फुलांनी अप्रतिम असा सजवण्यात आलेला आहे तराफा. आणि या तराफ्यावर तर खूपच गर्दी दिसते आहे. काय असतं साऊंड सिस्टीमच्या आजूबाजूला, जेव्हा बघा खूप साऱ्या गणपतीच्या मूर्ती, ह्या गिरगाव चौपाटीची दृश्य, वेगवेगळ्या रूपातले गणपती तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील. कोणी शंकराच्या रूपात आहे, कोणी वराहाच्या रूपामध्ये आहे, कोणी राक्षसाचं मर्दन करत आहे, कोणी एका पायावर उभा. यावेळेला परळचा राजा यानं मुंबईकरांचं, महाराष्ट्रभरातल्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. ही मागून दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाला ट्रॉलीवरनं हळूहळू पुन्हा एकदा तराफ्याकडे आणलं जात आहे आणि तराफ्यावर चढवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल. त्याचं थोडंसं नियोजन केलं जात आहे. मगाशी ते नियोजन थोडंसं काही कारणामुळे फसलं होतं. आता पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. त्यांच्या मदतीला काही कार्यकर्ते सुद्धा धावून आलेले आहेत. बघा, आता ते काळ्या रंगाच्या कपड्यात बोटवरून आलेले जे सगळे तरुण होते ते सगळे आता त्या मूर्तीच्या मागे दिसत आहेत आपल्याला. ट्रॉलीचं नियोजन करायचं असतं, बाप्पाची मूर्ती हलणार नाही हे बघायचं असतं, तराफा पाण्यात वरखाली होत असतो त्याचं नियोजन करायचं असतं. बघा, आता थोडीशी जवळनं घेतलेली दृश्य. यामध्ये मच्छीमार बांधव, कोळी बांधव सुद्धा खूप मदत करतात, कारण त्यांना सगळ्यात जास्त पाण्याचा अंदाज असतो, समुद्राचा अंदाज असतो. बघा, जयघोष केला जातोय बाप्पाच्या नावाचा. आणि ही ट्रॉली आणि त्या ट्रॉलीवर विराजमान असलेले बाप्पा, जे आत्ता 20-22 तासाचा मिरवणुकीत प्रवास करून आलेले आहेत, हे बाप्पा आता तराफ्यावर चढवले जातील.
अप्रतिम असं नियोजन असतं, आश्चर्यकारक असं नियोजन असतं. आपण थक्क होऊन जाऊ. बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यावर चढवलं जाईल आणि मग हा तराफा हा अरबी समुद्राकडे मार्गस्थ होईल. आत्ता सगळ्या मूर्ती विसर्जनासाठी थांबलेल्या आहेत. बाप्पा तराफ्यावर चढला लालबागचा राजा आणि तो मार्गस्थ झाला की मग पटापट एक एक मूर्तीचं विसर्जन होईल. कारण या मूर्ती दूरवर जात नाहीत, त्या पूर्ण पाण्यात बुडतील इथवरच नेल्या जातात आणि विसर्जित केल्या जातात. पण लालबागची मूर्ती मात्र खूप पुढे अरबी समुद्रामध्ये जाते, म्हणून हा तराफा या मंडळानं बनवलेला आहे. लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती ट्रॉली मागे मागे नेत तराफ्यावर नेण्याचा पुन्हा प्रयत्न केला जातोय. बघा, अजून जवळनं घेतलेली स्पष्ट दिसणारी अशी दृश्य आपण बघतोय. या तराफ्यावर सुद्धा खूप गर्दी जमलेली आहे. त्याची 360 डिग्री घेतलेली दृश्य. मागे हे जे दोन काळे मोटर आपल्याला दिसत आहेत त्या मोटरवर हा तराफा चालणार आहे. आणि ही गणेश भक्तांची गर्दी. आमचे लाडके बाप्पा निघालेले आहेत, त्यांना शेवटचा निरोप देण्याकरता अख्खी मुंबई, अख्खा महाराष्ट्र जणू गिरगाव चौपाटीवर लोटलेला आहे. वा वा, क्या बात आहे. मुंबईकरांच्या भक्तीचं तोड नाही, महाराष्ट्रातल्या भक्तीचं तोड नाही, आणि तेच आपल्याला गिरगाव चौपाटीवर बघायला मिळत आहे. भाबडे गणेश भक्त अपमान सहन करतात, पण आपल्या बाप्पावरचं प्रेम कमी होऊ देत नाहीत. धक्काबुक्की सहन करतात, अपमान सहन करतात, लाईनीत 5-5 तास उभं राहणं पसंत करतात, पण बाप्पाला निरोप द्यायची वेळ येते, बाप्पाचं कोडकौतुक करण्याची वेळ येते, गणेशोत्सवात सहभागी होण्याची वेळ येते, तेव्हा एकही व्यक्ती मागे नसतो. या बाप्पाची छबी आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या कॅमेरामध्ये टिपण्याकरता आटापिटा सुरू असतो गणेश भक्तांचा. ही गणेश भक्तांची गर्दी. प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतोय. तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात आहे. महिलांचाही उत्साह काही कमी नाही. मोठ्या संख्येनं महिला सुद्धा गिरगाव चौपाटीवर जमलेल्या आहेत. बाप्पाला तराफ्यावर चढवलं जात आहे. आत्ता आपण बोलतोय ते फक्त लालबागच्या राजाविषयी बोलतोय, कारण लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवलं जात आहे. त्याच्या मागे आपल्याला खूप साऱ्या गणपती बाप्पाच्या उंच उंच मूर्ती बघायला मिळत आहेत.